नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। प्राध्यापक मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलची सीबीआयनं तपासणी केली आहे। पतीच्या मोबाईलमध्ये गॉड या नावानं एक क्रमांक सेव्ह होता आणि त्यासोबत संशयास्पद संवाद सुद्धा झालेले आहेत अशी माहिती आता सीबीआयच्या तपासात समोर आली आहे। पेपर फुटीचा खरा गॉड कोण असाच प्रश्न आता या निमित्तानं विचारला जातोय आणि त्याच अनुषंगानं सीबीआयनं तपासाला सुरुवात केली आहे। मनीषा हवालदारनं मनीषा मांढरे सोबतचे व्हॉट्सअप चॅट डिलीट केले होते असंही तिने सीबीआयच्या चौकशीमध्ये कबूल केले। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी सीबीआयकडून केली जाते आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। सीबीआयनं मनीषा हवालदारच्या घराची झाडाझडती घेतली आहे। आरोपी मनीषा मांढरेशी संगनमत करून प्रश्न विकले अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। मनीषानं प्रश्न पुरवण्यासंदर्भात त्या बदल्यात पैसे घेतलेले होते। व्हॉट्सअपवरून प्रश्न पाठवले आणि नंतर चॅट डिलीट केले अशी ही माहिती उघडकीला आली आहे। प्रश्नसंचाशी संबंधित नोट्स जाळून नष्ट केल्या अशी ही माहिती आता उघड झालेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, सध्या सीबीआय नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सखोल तपास करतायत। मनीषा हवालदारच्या घराची झाडाझडती झालेली आहे आणि या दरम्यान काही महत्त्वाच्या अपडेट सुद्धा समोर आल्या आहेत। श्वेता, जर बघितलं तर सीबीआयचं पथक जे आहे ते पुण्यामध्ये तळ ठोकून थांबलेलं आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काल जे छापामारी झालेली आहे त्यामध्ये मनीषा हवालदार आहे त्यांच्या घरातून काही संशयास्पद वस्तू मिळाल्या आहेत। 15 ते 16 वस्तू ज्या आहेत त्या आता सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने मनीषा हवालदार यांच्या पतीचा मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, काही गॅजेट्स आहेत, प्रिंटर आहेत, अशा अनेक वस्तू ज्या आहेत त्या सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे या तपासामध्ये मनीषा हवालदार आहे यांच्या पतीचा जो मोबाईल आहे त्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद व्हॉट्सअप चॅटिंग जे आहे ते समोर आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांच्या मोबाईलमध्ये गॉड फादर म्हणून नावाचा एक नंबर सेव्ह आहे आणि त्यांच्यासोबत काही संशयास्पद चॅटिंग झाल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। खरं तर या प्रकरणाचा गॉड फादर तोच असल्याची या ठिकाणी शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे जर बघितलं तर छापेमारीमध्ये 23 पानांचा प्रश्नसंच जो आहे तो सुद्धा सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे आणि हे सगळं प्रकरणामध्ये काही प्रश्नपत्रिका म्हणजे मनीषा हवालदार यांनी आणि मनीषा वाघमारे यांच्यातल्या जे संभाषण जे आहे त्या संभाषणादरम्यान मनीषा हवालदार यांनी काही प्रश्नपत्रिका हाताने लिहिलेल्या होत्या त्यासुद्धा त्या ठिकाणी जाळण्यात आलेल्या आहे। त्याचेही पुरावे जे आहेत ते सीबीआयला मिळालेले आहेत। एकूण या प्रकरणात जर बघितलं तर आता डिजिटल पद्धतीने सीबीआय जे आहे ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे जर बघितलं तर या प्रकरणामध्ये आता ईडीची पण एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण या प्रकरणात ज्या अटकेत असलेले जे आरोपी आहेत किंवा संशयित आरोपी आहेत त्यांच्या कोटींच्या वर संपत्ती असल्याचंही समोर आलेलं आहे। त्यामुळे आता ईडी सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी करत आहे। महत्त्वाचं म्हणजे जी छापेमारी झालेली आहे त्या छापेमारीमध्ये मनीषा हवालदार यांच्या पतीचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये जो नंबर होता गॉड फादर नावाने त्या नंबरवर काही संशयास्पद चॅटिंग झालेले आहे आणि ते पुन्हा डिलीट करण्यात आलेले आहे। या प्रकरणामध्ये जर बघितलं तर मनीषा वाघमारे आणि मनीषा हवालदार यांनी संगतमताने काही लोकांशी संपर्क साधलेला आहे। पेपरफुटी संदर्भात सोशल मीडियावर विद्यार्थ्यांशी पण त्यांनी संपर्क साधला आहे। अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आता डिजिटल पद्धतीने समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये जो मोबाईल नंबर होता गॉड नावाने तो नक्की कुणाचा होता याची चौकशी जी आहे ती आता सीबीआय वेगळ्या पद्धतीने करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे वेगवेगळे पल्लू या गुन्ह्यामध्ये आपल्याला उघड होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे आता सीबीआयच्या हाती जो मोबाईल लागलेला आहे जे चॅटिंग डिलीट करण्यात आलं होतं तो डाटा जो आहे तो फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने रिकव्हर केला जातो आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामध्ये मनीषा हवालदार आणि मनीषा पांढरे यांनी एकमताने संगनमताने या पेपर फुटी प्रकरणात काम केल्याचं बी समोर आलेलं आहे। त्यामुळे आता सीबीआय जो आहे ते आता जो गॉड नावाने नंबर सेव्ह होता तो नक्की कुणाचा आहे नक्कीच निलेश, हे प्रकरण अतिशय जटिल आहे आणि जो नंबर आता गॉड नावानं सेव्ह केलेला आहे तो नेमका कुणाचा आहे हाच तपास सीबीआय करत आहे आणि त्यामुळे त्यातून काय नेमकं समोर येतं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।